वाटतयांची अडविता का तुडविता का रडविता का वाटतयांची अडविता का तुडविता का रडविता चिखलात तयांना दडविता का जीवन त्यांचे सडविता का जीवन त्यांचे सडविता वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या का वाटतयांची अडविता का तुडविता का रडविता का वाटतयांची अडविता का तुडविता का रडविता चिखलात तयांना दडविता का जीवन त्यांचे सडविता का जीवन त्यांचे सडविता वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या ही बांधून धरणे मातीची का कोंडी करावी जातीची का कोंडी करावी जातीची का शिक्षा कोणाला सक्तीची द्या वाटतयांना मुक्तीची द्या वाटतयांना मुक्तीची वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या का कृष्ण कुरडीने कोपावे का कृष्ण रूढीने कोपावे का पाय कोणाचे कापावे का कृष्ण रूढीने कोपावे का पाय कुणाचे कापावे ना तप्त उन्हाने तापावे ना तप्त उन्हाने तापावे ना सौख्य कुणाचे लोपावे ना सौख्य कुणाचे लोपावे जाऊ द्या जाऊ द्या वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या हे बांधरुडीचे फोडूया सिंधूला सरिता जोडूया हे बांधरुडीचे फोडूया सिंधूला सरिता जोडूया हे बांधरुडीचे फोडूया सिंधूला सरिता जोडूया भूत जातीयतेचे गाडूया भूत जातीयतेचे गाडूया ऋण मायभूमीचे फेडूया ऋण मायभूमीचे फेडूया वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या का वाटतयांची अडविता का तुडविता का रडविता का वाटतयांची अडविता का तुडविता का रडविता चिखलात तयांना दडविता का जीवन त्यांचे सडविता का जीवन त्यांचे सडविता वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या वाहू द्या जाऊ द्या सागराला मिळू द्या नद्या आम्ही कार्यक्रम करून अंबरनाथ सोडले डॉकयार्डला गेलो. तिथं शांताचं मन लागलं नाही. 7-8 दिवसातच ती कंटाळली. मग कोळीवाड्याला मेहुणीकडे गेलो.
4-6 दिवस राहिलो आणि मग नाशिकला परतलो. अशा प्रवासात शांताची नि माझी अधूनमधून चिडाचिड व्हायची. पुन्हा गोडी व्हायची. पुन्हा चालू लागायचो. आमचं असंच गाणं चालू होतं आणि भटकणंही. आम्हाला भटकावंच लागत होतं. त्याशिवाय जगण्याचं दुसरं साधन नव्हतं. एकदा सासूरवाडीला गेलो. सण होता तरीही थांबलो नाही. चल मी म्हटल्यावर लगेच शांता माझ्या मागं दुडू चालत निघाली. अशी आमची जगावेगळी जोडी बनली आणि आम्ही चालतच आहोत. मी अनेक ठिकाणी गाणी लिहिली. मुंबईत लिहिली, बुलढाण्यातील भादोल्यात लिहिली, 17 चाळीत महिनाभर बसून गाणी लिहिली. नगरला माधवराव गायकवाड यांच्या घरी माझी चांगली ठेप होई. ते त्यांची पत्नी सुनीता या माझी व माझ्यासोबत शांत असली तर तिचंही करायला कधीच कंटाळत नाहीत. हा माझा अनुभव आहे. तरी बऱ्याचदा मी एकटाच नालेगावमध्ये जाऊन लिहित बसतो. आता मी वाईला चाललोय. दादासाहेब रुपवते विश्वकोश कार्यालयात विश्वकोशाचं काम करीत होते. काही दिवस त्यांच्या आजूबाजूला वावरावं असं वाटू लागलं होतं. पैसे कमावण्याचा उद्देश होताच. तशी मी संगमनेरमध्ये दादासाहेब रुपवतेंची भेटही घेतली होती. पण त्या भेटीत माझा वाईला जाण्याचा निर्णय इतका तडकाफडकी होईल याची मलाही कल्पना नव्हती. वामनराव, दादासाहेब म्हणाले. मी दादासाहेबांच्या समोर जाताच ते मला म्हणाले, वामनराव, मी वाईला निघालोय आणि तुम्हालाही माझ्याबरोबर लगेच वाईला निघायचंय. दादा मी कपडे आणलेले नाहीत. मी हसून म्हणालो. अहो, डोकं असलं तर कपडेही येतील, दादा म्हणाले. आणि कशाची उसंत न घेता मी दादांच्या सोबतच वाईला निघालो. वाईत परभणीचा वामन गायकवाड होता. त्यानं माझा फार मोठा कार्यक्रम घडवून आणला. दादासाहेबांची सभा होती. सभा झाली आणि मी कार्यक्रमासाठी सज्ज होऊन स्टेजवर आलो. गायला सुरुवात केली. आम्हीच येथे जातीयतेचे.
मनी कुणाच्या मुळी न ठेवू, मनी कुणाच्या मुळी न ठेवू, आप पराचा गंध जळला आता चंद्रमाला, जळला आता जळला आता चंद्रमाला, जळला आता जातीयतेचे जातीयतेचे तोडू सारे बंद, जळला आता चंद्रमाला, जळला आता जळला आता चंद्रमाला, जळला आता जळला आता जळला आता. लोकांनी चांगली दाद दिली. वाईच्या आणि पसरणीच्या मुक्कामात मी पाचगणी आणि महाबळेश्वर पाहून आलो आणि कार्यक्रमानंतर मी वाईचा मुक्काम हलवला. लोक आता माझ्या कार्यक्रमाची वाटच पाहू लागले आहेत. मला बोलावणे येते, मी जातो, पण आता मी नवीन गाणी असल्याशिवाय जातच नाही. मी ज्या शहरात जातो तिथे चैतन्य पसरतंय. मोहल्ल्यात आनंद संचारतो. कार्यकर्ते वर्गणी जमवतात, लाऊडस्पीकर लावतात. पूर्वी टेंभ्यावर ज्या उजेडात गाणी गायली, त्या उजेडात गाणी गायली नुसत्या आवाजात, आता कितीतरी भारी आहे. वर्गणीतल्या पैशाला कधी कधी चाळणी लागताना मात्र आता दिसू लागली. वरून म्हणजे ओवाळणी म्हणून मात्र भरपूर पैसा मिळू लागलाय. काही कार्यकर्ते शाल श्रीफळ देऊन फक्त सत्कार करतात. मला आर्थिक मदतीची गरज, पण सत्कारातही प्रेमाचा ओलावा आढळून येतोय. पूर्वी पोटाची भूक भागत नसायची, आता बराच फरक पडला होता. पूर्वी कार्यकर्त्यांच्या घरात चूल पेटणं कधी कधी अवघड होऊन बसायचं. जे कार्यकर्ते आता पुढाऱ्यांच्या जवळचे असतात त्यांना काहीतरी पदरी पडतंय, पण मला ते पटत नाही. मी दूर असतो, माझ्या मनाचा मी राजा आहे. समाज तसा आंबेडकर झालाय, पण जुने कार्यकर्ते मात्र आठवतातच. तालुक्याला सभा असेल तर जुने कार्यकर्ते गावोगावी फिरायचे, बऱ्याचदा पायीच. जेवण खाण मिळायचे नाही, वेळेवर मिळायचे नाही. सभेच्या आदल्या दिवशी घरी येणार, अंगावरचे कपडे धुणार, पुन्हा सभेच्या दिवशी जाऊन जिथं जागा मिळेल तिथे बसणार, असं जीवन होतं. पण शहरातल्या कार्यकर्त्यांचं गणित वेगळं दिसू लागलंय. मी राष्ट्रहितावर लिहू लागलो. चीनी आक्रमणावर समरगीतं लिहिली. मी सगळीकडे गायलं, महाराष्ट्रात, गुजरातला, सुरतला, अहमदाबादला, सगळीकडं. लोकात जाणं आणि गाणं हाच माझा आता पिंड बनलाय. पण अजूनही माझ्या भाकरीचा प्रश्न समाधानकारकपणे सुटत नसल्यानं मी आता निर्णय घेतलाय की पैशाशिवाय गायचंच नाही. मानधन घ्यायचं, मग गायचं. कलावंतांनाही काही ना काही द्यायचं. रात्रीची वेळ सुद्धा ठरलेली, रात्री 9 ते 12 वाजेपर्यंतच. आता जिथं सभा असेल तिथलाही कार्यक्रम स्वीकारायचा नाही असं मी ठरवलंय. आता मी मुक्त पाखरासारखा जगू लागलोय. लोकरंजनातून लोकशिक्षण हा माझा ध्यास आहे. कागदात चिरंतन होण्यापेक्षा माणसांच्या मनात विराजमान होणं मला आवडतंय. मी जिथं गेलो तिथं मी
माझी लिहिलेली गीतं सोडून आलोय. पण आता पुस्तकातून माझी गाणी लोकांपर्यंत जावीत असा डॉक्टर गंगाधर पानतावणे आणि वामन निंबाळकर यांचा विचार पक्का झालाय. त्यांनी माझी 1943 ते 56 पर्यंतच्या माझ्या गाण्याचा शोध आणि मिळालीच तर पुढचीही गाणी पुस्तक रूपाने समाजासमोर यावीत असा हा उपक्रम हाती घेतलाय. आणि वाटचाल हा माझा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. वामन कर्डक पुस्तक रूपाने लोकांच्यात आला. असा वाटचाल हा माझा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध तर झाला, पण अजून काही नवीन गाणी टाकून मोहोळ या नावानं दुसरं पुस्तक प्रकाशित केलं. वाटचालला डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांची वाटचालला म्हणजे या पुस्तकाला डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांची प्रस्तावना होती. आशय असा, त्यांच्या प्रस्तावनेचा आशय असा: महाराजच्या घरचं गाणं कधी अडत नाही, तसंच कर्डक लिहितात, गातात. स्वतःसाठी, स्वतःच्या समाजासाठी. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका युगंधराला जेव्हा आसमंत निहाळत होते, त्याचवेळी कर्डकांसारखा सहृदय कवी उत्स्फूर्तपणे ते सारे शब्दात बांधण्याच्या मोहिमेत सामील झाला होता. सांस्कृतिक पातळीवर लढत होता. वामन कर्डकांची गीते म्हणजे कोंडलेल्या मनाचा हुंकार, प्रांजळ असा. कर्डकांची गीते मानवी संघर्षाला सामोरी जातात, मनाला हलवून सोडतात. हेच त्यांचे यश. त्यांनी माझ्या कवितांचा व अंतर्मनाचा दाखला देऊन म्हटले, लोककवी वामन कर्डक यांची गीते लोकजीवनाचा वेध घेणारी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आपली प्रेरणा मानणाऱ्या लोककवी वामन कर्डकांच्या गीतांचे निश्चितच एक स्थान आहे, यात शंका नाही. वाटचालमध्ये माझी काही गीते अशी होती जी माणसांच्या मनाला भावली. भीम जन्माची कथा, सोन्याची सकाळ, तुझीच कमाई, तो भारताचा वाली, माझ्या भीमरायाचा मळा, दिनांच्या चाकरीसाठी, भीमा तुझ्या जन्मामुळे, भीम माझा कसा होता समाधीकडे, पाहिले ना जे कधी ते, सांगू किती मी दादा, मासळी बोले आपल्या पिलाला, प्रेमाने जिंकिले जगा. विहार, मनाची कोमल कळी, वंदन, माहेराची वाट, चल ग हरणे, जपून वागावे सासरी, गाडीवाना, पंख पाखरा दे रे मला, बंधुर शिपाया, सांगा ह्या विडीला, जाऊ बाजारी, तिखट ही मिरची, नवरी बायगो, राजाला घेऊन न्याहारी, आणि सुपीक आमची भूमी, अशी गाणी लोकमानसात रुजली होती. बाकी इतरही हजारो गाणी मी लिहिली असतील, जी विखुरलेली होती, मी जाईन तिकडे विसावलेली. आणि याच वाटचाल या माझ्या पुस्तकास, माझ्या कविता संग्रहास मी कवी गीतकार म्हणून माझी वाटचालमध्ये माझे अंतर्मन मी खुले केले. ते असे: माझी वाटचाल यामध्ये वामन कर्डक, मी माझे अंतरंग खुले केले. ते असे: माझी वाटचाल वामन कर्डक. प्रिय रसिका, गेली 30 वर्षे मी गात आहे. मुक्याला वाचा फुटली. त्यातलाच मी एक शाळानं शिकलेला खेडूत, मुंबईत आलेला, नुसतीच अक्षर ओळख करून घेतलेला. मी लिहिणार ते काय? आमची प्रेरणा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या प्रेरणेनेच चेतनाहीन समाजात जागृतीची प्रचंड लाट उसळलेली. तिच्यात मी, महाड, नाशिकचे संग्राम यशस्वी झालेले, 1943 साल उजाडलेले, यावेळी मी वयात न आलेला गिरणी मजूर,
वयातनं आलेला गिरणी मजूर. मराठी नीट समजत नव्हती तरी माझ्या गीतलेखनास सुरुवात झाली. महाराच्या घरी गाणं ही मन मला आधार देत होती. वाङ्मय काव्य यातला मला आजही गंध नाही. लोक कौतुक करीत आले. मी लिहित आणि गात आलो. बाबासाहेबांच्या नावानं नवं गीत जन्माला आलेलं. आजही आमचा समाज परीक्षा न घेताच पदवी बहाल करतो. माझं तसंच झालं. कौतुक होत गेलं. मी भारावत गेलो, गात गेलो. काही जीवननिष्ठा नक्कीच उराशी बाळगलेल्या होत्या. अस्पृश्य व पराधीन करून टाकलेल्या समाजातला महार मी. सारेच दुःखे माझ्याही वाट्याला आलेली. अवहेलना, तिरस्कार, उपासमार हेच आमचे जीवन. अशा समाजाची विनावेतन चाकरी मी पत्करली. बाबासाहेबांचा सांगावाच लोकात जाऊन सांगायचा एवढीच त्या काळची जबाबदारी. चौफेर विरोधाचा डोंब पेटलेला तरी सारेच आपापल्या क्षेत्रात जिद्दीने जीवन वेचित होते. 56चा 6 डिसेंबर हा आम्हाला फारच मोठा हादरा होता. आंबेडकरी प्रेरणेने जागवलेली जिद्द आणि दिलेला बुद्ध आम्हाला दिलासा देत होते. शेका फेडरेशन जाऊन रिपब्लिकन पक्ष आला. धम्म आणि पक्ष सांगण्याची जबाबदारी दुणावली. हलाखीने वार्धक्य आलेले माझे मन पुन्हा तरण्या पोरांच्या जोमाने जैब घेऊ लागले. तसेच 1972 साल उजाडून माझी वाटचाल संपत आहे. माझं बरंचसं लिखाण उपलब्ध नाही आहे. त्यातलं निवडक सादर होत आहे. चिरंतन राहील असा मी नाही. जीवन वेचले एवढेच माझे भांडवल. समग्र वामन कळक लोकांसमोर यावा याच सदिच्छेने मित्रांनी हा संग्रह प्रकाशित करण्याची योजना आखली. त्यांना आंबेडकरी चळवळीचा साध्यंत इतिहास हवा होता. मी तो सादर करण्यास असमर्थ ठरलो आहे. ते सादर करण्याचा निश्चय झाला. माझं गीत कवितेच्या कसोटीस उतरले की नाही ही शंकाच. जे सादर होत आहे त्यातही दोष आहेत. या विटा नाहीत, चिरेही नाहीत. ही मातीची ढेकळं जिथं बसतील तिथं बसवा, ना तर माती आहेच. तसेच असेल तसा वामन कडक लोकात न्यायचा हे जिद्द माझे मित्र श्री वामन निंबाळकर यांची. कोरडी कळकळ न दाखविता प्राचार्य एम बी चिटणीस यांनी मुहूर्त म्हणून 150 रुपये दान देऊन शुभारंभ केला. आशा दुणावली. माझ्या रचनेतील दोषावर अचूकपणे बोट ठेवून माझ्याकडून सुधारणा करवून घेण्यात माझे मित्र प्राध्यापक गंगाधर पानतावणे यांचे अमोल सहाय्य लाभले आहे. प्राध्यापक पानतावणे यांनी या कामी संपूर्ण वेळ देऊन काळजीपूर्वक काम करून घेतले. त्यांचा प्रकाशनाची वाट पाहणाराचा व माझे प्रमुख गायक श्रावण यशवंते, मीराबाई ब्राह्मणे, कवी दलितानंद, नागोराव पाटणकर, ताराचंद उपरे व महाराष्ट्रातील आजी आणि माझे गायकांचा, वादकांचा, माझ्या असंख्य श्रोत्यांचा, आश्रयदात्यांचा मी ऋणी राहील. माझी आई सईबाई कर्डक, बंधू सदाशिव कर्डक आणि पत्नी शांता कर्डक यांनी मोकळीक दिली नसती तर वामन कर्डक झालाच नसता. जय भीम. औरंगाबाद 7/2/1972. अहमदनगरची जिल्हा परिषदेची उत्तुंग इमारत. अहमदनगरची जिल्हा परिषदेची उत्तुंग इमारत जिथं माधवराव गायकवाड जिल्हा परिषदेचे कर्मचारी होते. ते नेहमी मला भेटत असत. पण खरी भेट लक्षात राहण्यासारखी होती ती ॲडव्होकेट माव साठे यांच्या घरी झालेली. मी नगरमध्ये माव साठे यांच्या घरी थांबलो होतो. तो एरिया बंगाल चौकीजवळ होता. समोर अमेरिकन गर्ल्स व बॉईज हायस्कूलचं भव्य मैदान, जवळच वसंत टॉकीज. तिथं एका माडीवर ॲडव्होकेट साठे साहेब राहायचे. त्यांच्याकडे मी मुक्कामाला होतो. ॲडव्होकेट साठे वासून द्यायचे व गरिबीतून
गरिबीतून शिक्षण घेतलेले, समाजकार्याशी निगडीत असलेले. ती सकाळी 11 वाजताची वेळ होती. मी साठे वकिलांच्या घरीच होतो. तेथे माधवराव गायकवाड खास मला भेटण्यासाठी आले. काळा सावळा रंग, मध्यम उंची, चेहऱ्यावर एक वेगळी चमक, हसरेपणाची झलक, बघता क्षणी प्रसन्न वाटणारा माणूस. मला विनम्र जयभीम घालून उभा राहिला. मी त्यांना जयभीम तर केला, पण माझी गीत लेखनाची लागलेली तंद्री भंग पावल्यानं मनातून संतापलोही. मी माधव गायकवाड, तो म्हणाला. माधव गायकवाड म्हणाले, बोला. मी म्हणालो. एव्हाना माझा मुळातच तापट असलेला स्वभाव सर्व परिचित झालाच होता. हे माझे सहकारीच आहेत, त्यांनी म्हटलं. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते थोडक्यात बोला. मी तापलो. आमचं असं म्हणणं आहे, ते बोलू लागले. आमचं असं म्हणणं आहे की आम्हीही नगरमध्ये गायन पार्टी काढावी व फक्त वामनदादांची म्हणजे आपल्याच गीतांना गाऊन जिल्हाभर धम्म प्रचाराचे कार्य करावे. इतकं बोलून माधवराव माझ्या तोंडाकडे पाहून माझ्या उत्तराची वाट बघत राहिले. हे बघा, माझ्याकडे गाणी नाहीत, मी एका दमात सांगितले. आणि मी काही माझी गीतं जवळ घेऊन फिरत नाही. लक्षात आलं? माझ्याजवळ तुम्हाला दाखवायला गाणीही नाहीत, माझ्याजवळ गीतसंग्रह नाही. आणि मी परखडपणे म्हणालो, तुम्ही या आता. माझी चांगली लेखनाची तंद्री लागली होती. मी बोलून तर गेलो, कारण त्याच दिवशी माझा अहमदनगर येथील गांधी मैदानात कार्यक्रम होता. रात्री गांधी मैदानात मला ऐकायला खूप गर्दी जमा झाली. वामन कर्डक म्हणजे आता खात्रीलायक गायक ऐकण्या बघण्यासाठी लोकांना आवडू लागला होता. गांधी मैदान म्हणजे चित्रा टॉकीज जवळ असलेलं भव्य मैदान. जवळच 2 शाळा होत्या, पैकी एक मार्कंडे विद्यालय. लोकांना बसण्यासाठी ऐसपैस जागा होती. स्टेज सारखा भाग भव्य असा, कार्यक्रमासाठी सोयीस्कर असे. नगरमधील मोने कला मंदिर सारखा. नगरमधला माळेवाड्यातला वाद्यवृंद आला. अजून काही जण मला पाठीमागे गायनाच्या वेळी साथसोबत करण्यासाठी उपस्थित होते. वसंत टॉकीजवळ राहणारे RD पवार साहेब उपस्थित होते. तिथंच जवळ राहणारे कॉम्रेड भास्करराव जाधव त्यांच्यात होते. आणि अशी बरीच मंडळी होती. मी बैठक मारून माझं गाणं सुरू केलं. अनेक सभ्य लोक माझ्या समोर बसलेले होते, प्रतिष्ठित लोक माझ्या समोर बसलेले होते. आणि मी गाणं सुरू केलं. त्यातलं एक गीत होतं, करेल जीवाची पायघडी. त्या येण्याची चाहूल येता माझ्या दारी पाऊल येता. त्या येण्याची चाहूल येता माझ्या दारी पाऊल येता. ओवाळेल ही कुडी कुडी मी करील जीवाची पायघडी. ओवाळेल ही कुडी कुडी मी करील जीवाची पायघडी. एक दिसाचा असता ताना बाळ असा गोजिरवाण. एक दिसाचा असता ताना बाळ असा गोजिरवाण. संन्याशाचा घेऊन बाण, संन्याशाचा घेऊन बाण. कुठे मारली दडी दडी मी करील जीवाची पायघडी. कुठे मारली दडी दडी मी
करील जीवाची पायगडी. तार तुटे नाही मायेची, ओढ मिटे ना त्या छायेची. तार तुटे ना ही मायेची, ओढ मिटे ना त्या छायेची. त्याच पदी मी ही कायेची, त्याच पदी मी ही कायेची. जाळील कर्पूर वडी वडी मी, करील जीवाची पायगडी. जाळील कर्पूर वडी वडी मी, करील जीवाची पायगडी. नादाची ती दया जरे या, बाळासाठी तरी घरी या. नादाची ती दया जरे या, बाळासाठी तरी घरी या. पाय धुळीला पाय तळी त्या, पाय धुळीला पाय तळी त्या. प्रेमी घेण्या उडी उडी मी, करील जीवाची पायगडी. प्रेमी घेण्या उडी उडी मी, करील जीवाची पायगडी. वाट पहावी किती आता मी, वेडी झाले तथागता मी. वाट पहावी किती आता मी, वेडी झाले तथागता मी. धुंडाळाया पथा पथा मी, धुंडाळाया पथा पथा मी. नाही आता सडी सडी मी, करील जीवाची पायगडी. नाही आता सडी सडी मी, करील जीवाची पायगडी. मनवाणी अशी तुतारी, फिरायती काय दारोदारी. मनवाणी अशी तुतारी, फिरायती काय दारोदारी. पुरे आता ये या माघारी, पुरे आता ये या माघारी. आणा गुलाबी घडी घडी मी, करील जीवाची पायगडी. आणा गुलाबी घडी घडी मी, करील जीवाची पायगडी. त्या येण्याची चाहुल येता, माझ्या दारी पाऊल येता. त्या येण्याची चाहुल येता, माझ्या दारी पाऊल येता. ओवाळेल ही कुडी कुडी मी, करील जीवाची पायगडी. ओवाळेल ही कुडी कुडी मी, करील जीवाची पायगडी. ओवाळेल ही कुडी कुडी मी, करील जीवा